मी नंदकिशोर शेट्टे. नंदकिशोर सध्या आता भांडेवाडी इंचा म्हणून इथे काम बघत आहे. आता वर्ष झालं मला. अच्छा, 1 वर्षापासून. ह्या कचरा याचं पूर्ण प्रोसेसिंग करणे वगैरे नाही, कचऱ्याची विल्हेवाट ही दुसरं डिपार्टमेंट बघते. अच्छा अच्छा. त्याला आरोग्य अभियांत्रिकी विभाग. अच्छा. आमचं काम आहे घराघरातून निघणारा जो कचरा आहे त्याचे संकलन आणि वहन करून इथं भांडेवाडी इथे डंप करतो. अच्छा. आणि मग प्रोसेसिंगला आमचे 2 प्लांट आहे, त्याद्वारे त्याची प्रक्रिया पूर्ण. प्रोसेसिंग प्लांट कुठे याच परिसरात? हेच. अच्छा. एक सुचबिडी म्हणून आहे आणि एक चिकमा म्हणून. अच्छा. आणि याच्यामध्ये जो मेनली प्लास्टिकचं जर कंटेन असेल तर ते प्लास्टिक कंटेन गोळा केलं जातं का लेबर? अच्छा. आणि ते मग RDF म्हणून आपल्याला सिमेंट फॅक्टरीला. अच्छा, ती पुढे RDF म्हणून सिमेंट फॅक्टरीला पाठवतो. हे पहिल्यांदा आपण काय करतो, जेव्हा कचरा जमा झालेला असतो त्याचं छोटे मोठे विंडो तयार करतो. विंडो तयार झाले याचे आपण कंपोस्ट तयार करतो. हा ओला कचरा आहे. अच्छा. ओल्या कचऱ्यापासून विंडो तयार करतो. विंडो त्याच्यानंतर त्याचं कंपोस्टिंग बनवलं. ते स्क्रीनिंगमध्ये देतात. अच्छा. मोठा आहे. हां. स्क्रीनिंग मध्ये काय वेगळं होतं? प्लास्टिक वगैरे वेगळं होतं. पण ब्रॅड स्पीकर इथं 200 लोक कामं करतात. प्लास्टिक वेचायचं. अच्छा, प्लास्टिक वेचायचं. 200 लोक. म्हणजे ते पर्टिक्युलर कचरा इथं आल्यानंतर त्या प्लास्टिक वेचलं जातं का? हो. अच्छा अच्छा. आणि ते मध्ये म्हणजे ते पिक करतात आणि रिसायकलिंग करण्यासाठी ते विकतात. अच्छा. उद्या आमचे प्रोग्राम आहे, रॅली आहे तिथं येणाऱ्या लोकांना वगैरे आम्ही जो काय NSW आहे तो डिफरंट झोन्समधून RC च्या स्वरूपामध्ये त्याचा काही पार्टलोड आम्ही इथे प्रोसेस करतो. म्हणजे जो कचरा डम्पयार्डला जातो तो डम्पयार्डला न जाऊन देणे आणि त्याला आपण रिअल टाईम इथे प्रोसेस करतो. तर आता काय होतं की बरंचसं मटेरियल समजा पूर्ण वेगवेगळ्या कॅटेगरीजमधलं मटेरियल ड्राय येतं, वेट येतं, मिक्स येतं किंवा म्हणजे सगळ्या कॅटेगरीजचं मटेरियल आपल्या इथे येतं. आपण काय करतो की त्याला परत एकदा स्क्रीन आउट करून ड्राय वेस्ट त्यातनं वेगळं करतो आणि वेट वेगळं करतो. जो 80 mm खालच्या साईजचं मटेरियल जो असतो त्याच्यामध्ये लेस दॅन 10 to 15% प्लास्टिक आहे. तर आम्ही त्याची टेस्टिंग करतोय की आता हे कालच टाकले जर्मिनेशन म्हणतात त्याला. जर्मिनेट यामध्ये जर याला आम्ही टाकला तर आम्ही बाहेर टाकतो तर ते काय इम्पॅक्ट आहे ते आम्ही पहिले जर्मिनेशन होत आहे नाही होत आहे. जर्मिनेशन नाही होत आहे, रॉंग जर्मिनेशन होत आहे. शपथ आहे की प्लास्टिक पिशव्या तुम्ही पुन्हा वापरता येत नसतील तर घेऊ नका. पृथ्वीला पुनर्जीवित करण्यास मदत करा. प्लास्टिक शिवाय सुद्धा सर्व कामे सपोर्ट रिसायकलिंग and spread awareness. I will make conscious choices every day in every way to help end plastic pollution